2014 मध्येच शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव होता। मात्र आपल्याकडे आलेला प्रस्ताव आपण उभ्या फेटाळून लावला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। काँग्रेसने शिवसेनेसोबत जाणं मान्यच होणार नव्हतं। प्रस्ताव घेऊन गेलो असतो तर दिल्लीतले नेते ओरडले असते असं वाटलं असं चव्हाणांनी म्हटलं। मात्र 2019 मध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव आपणच पुढे नेला असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान मतदारसंघ फेररचनेवरून पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावलंय। मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नये असं चव्हाणांनी म्हटलंय। की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। मित्रपक्षाकडून की आपण तिघं मिळून सरकार करूया। किती 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। पहिला प्रस्ताव कोणी आणला ते नव्हतंच, पुढचं होतं मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे केला। का नेला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, सीबीआयची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याचे कर्ज बंद करतो, कारखाने लाव करतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे। मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण शेवटी पैशापुढे काही चालत ते आपण बघतो आता रोज। म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिला की आमचे जे माझ्या मंत्रिमंडळामध्ये असणारे लोक, माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये ज्येष्ठ सहकारी ते आज बीजेपीमध्ये आहेत आणि त्यांचा आमचा संवाद असतो। कधी कोण विमानात भेटतं, कधी कोण कुठेतरी भेटतं, काय कसं चाललंय गमतीने विचारतो काय चाललंय, चर्चा होते। त्यांनी एक त्यातलं सूत्र मला दिसलं की म्हणजे आम्ही उबाटा फोडले, मी तर बाकी फोडणार आहे, कुठला पक्ष राहिलाय तो हे ते सांगतात। आणि त्यामुळे मी एकदा बोललो होतो की बाबा राष्ट्रवादीमध्ये थोडी अस्वस्थता आहे, जरा सांभाळलं पाहिजे। सुप्रियातांची मुलाखत मी ऐकली की आम्ही डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन विधेयक जे आहे त्याला आम्ही मान्यता देऊ, म्हणजे मग आकडा जमलाय का काय वगैरे असे विषय आहेत। तर त्याचबरोबर दुसरी चर्चा चालू आहे की आमदार खासदारांचं म्हणणं की आमची कामं होत नाहीत, जे काय असेल ते, पण त्याकरता काही खासदार मला वाटतं मुख्य पंतप्रधान भेटले, त्यामध्ये काही वावगं नाहीये। विनंती आहे त्या सर्व खासदार महोदयांना की स्वतः पवार साहेबांना की तुमचं एक लेफ्ट ऑफ सेंटर अपब्रिंगिंग आहे, तुम्ही नेहमीच फुले शाह आंबेडकर शिवछत्रपतीच्या नावाचा आपण पुरस्कार केलाय आणि त्यामुळे या मनुस्मृतीवादी संस्कृतीच्या मागे तुम्ही जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। तर पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यातले काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, मात्र केंद्रातले काँग्रेस नेते तसा विचार करत नाहीत। राज्यातल्या आणि केंद्रातल्या काँग्रेसमध्ये सुसंवाद नाही असा पुनरुच्चार सुळेंनी केला। यावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय। सुळेंनी आम्हाला समन्वय सांगू नये असं पटोलेंनी म्हटलंय। महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात। एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लीडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोज गाठ होते दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे त्यांची जी लीडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लीडरशिप आहे त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते। कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात, एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात। त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा। त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही। मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे। त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं। मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही।